नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत। थोड्याच दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी काही जागांवर तिढा कायम आहे। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असलेल्या हॉटेलच्या बाहेर भांडण सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तेथे पोहोचलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना फ्लेवर्स हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली। महिला दिनाच्या दिवशीच एका महिलेने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फिनेल पिऊन आत्महत्या करतानाचा व्हिडिओ या महिलेने आपल्या मोबाईलमध्ये बनवला असून अत्यवस्थ अवस्थेत महिलेला कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे। खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत विविध कामांवर वादळी चर्चा झाली। अधिकारी जुमानत नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। आमदार सुरेश लाड, सभापती नरेश पाटील, उमा मुंडे, कांचन पारंगे, मोतीराम ठोंबरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर लोकसभेच्या तयारीला लागले आहेत। खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। धनगर समाजाला आदिवासीप्रमाणे सेवा सुविधा देण्याच्या निर्णयाला नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड विरोध होत आहे। नंदुरबार शहरात या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। महिला दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महिलांना मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी महिला दिनी सत्याग्रह आंदोलन करावं लागतंय। सोनपेठ येथील महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ताबा केलाय। जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय परळी येथे संस्थेचे सचिव साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इर्टिका कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील 4 प्रवासी ठार झाले आहेत। जखमी असलेल्या तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। जखमींना उपचारासाठी पनवेल येथील MGM आणि पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलला पाठवण्यात आले असून मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अशातच आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आर्थिकदृष्ट्या आणि ज्ञानाने सक्षम असलेल्या प्रत्येकाने स्वतःपुरते सीमित न राहता समाजाप्रती असलेली कर्तव्य पार पाडताना समाजातील प्रत्येकाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केले। भाजप शिवसेना युती झाली असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची लोकसभेची जागा विद्यमान खासदार विनायक राऊत लढवणार असतानाही भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाव बैठका घेत असून ही जागा वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना सोडावी अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने केली जात आहे। भारतीय रेल्वेची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनने आणखी एक इतिहास घडवला। महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने या गाडीवर महिला चेकर, महिला लोको पायलट तसेच महिला गार्डची नियुक्ती केली। डेक्कन क्वीन या गाडीने यापूर्वीही अनेक उच्चांक नोंदवले आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी रसायनी परिसरातील गुळसुंदे, सावळे, नारपोली, भातानपाडा, मोठे भिंगार आदी गावांना धावती भेट देऊन प्रचाराचा शुभारंभ केला। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महिला बचत गटांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचायत समितीच्या वतीने खेळत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले। ताराराणी ब्रिगेडच्या खोपोली शहराध्यक्षा कांचन जाधव यांनी खोपोली येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात महिला दिन साजरा केला। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।